नमस्कार मंडळी, आज आपण पाहूयात झणझणीत मटण रस्सा कसा करायचा ते। त्यासाठी मी इथे घेतले आहे अर्धा किलो मटण। त्याला हळद मीठ लावून ठेवायचे। इकडे कुकरमध्ये कट केलेला कांदा परतून मॅरिनेट केलेले मटण परतून 5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे। इकडे आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी घेतले आहे भाजून घेतलेले सुक्क खोबरं, एक वाटी भाजून घेतलेला कांदा, आलं लसूण आणि कोथिंबीर। हे सगळे मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट करून घेतली। नंतर एका पातेल्यात 4-5 चमचे तेल टाकून बारीक केलेला मसाला छान परतून घ्यायचा आणि घरगुती काळा मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि शिजवून घेतलेले मटण टाकून घ्यायचे। वरून मटण मसाला टाकून गरम पाणी टाकून हवा तेवढा रस्सा करून घ्यायचा आणि बारीक गॅसवर एक उकळी आणायची। झाला आपला झणझणीत मटण रस्सा तयार। ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। तुम्ही पण करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। धन्यवाद।